हॅलो एव्हरीवन, आपण काय बघत होतो? इनपुट आउटपुट डिव्हाइसेस बघत होतो. त्याच्यामधले आपण सुरुवातीला त्याच्यामध्ये 3 टाईपचे डिव्हाइस होते: कीइंग डिव्हाइसेस, पॉइंटिंग डिव्हाइस आणि स्कॅनिंग डिव्हाइसेस. कीइंग डिव्हाइसेस आपण मागच्या लेक्चरला बघितलेले आहेत. कोणकोणते होते? तर कीबोर्ड आणि टच स्क्रीन. आता आपण पॉइंटिंग डिव्हाइस बघतोय. पॉइंटिंग डिव्हाइस एकच आहे, माउस. पॉइंटिंग डिव्हाइस म्हणजे काय बघा, इनपुट डिव्हाइस विच पॉइंट टू अ स्पेसिफिक ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ पॉइंटिंग डिव्हाइस. इनपुट डिव्हाइसच आहे तो, पण काय करणार आहे, तो पॉइंट करणार आहे स्पेसिफिक ऑब्जेक्टला. म्हणजे आपण माऊसनं बघा, आता हा मी हलवत्या, हे करत्या बघा, इथं दिसतंय तुम्हाला, हा काय माऊस आहे, हा मी काय करते, पॉइंट करते. आता मला सपोज म्हणायचं आहे, आता माऊस इज अन इनपुट डिव्हाइस. मी काय करते, ह्याला पॉइंट करत्या. ह्याला काय म्हणायचं, पॉइंट टू ए स्पेसिफिक ऑब्जेक्ट. एखाद्या स्पेसिफिक ऑब्जेक्टला पॉइंट करणं, त्याला काय म्हणतात, पॉइंटिंग डिव्हाइस म्हणतात. कहते ह्या माऊस म्हणजे ह्या माऊस थ्रू मी काय करत्या, तर कर्सर काय करत्या, मला जिथं पाहिजे स्पेसिफिक ऑब्जेक्टला तिथं तो काय करते, मी पॉइंट करते. आता तुम्हाला मला ही लाईन सांगायची, तर मी काय करते, इनपुट डिव्हाइस विच पॉइंट्स टू ए स्पेसिफिक ऑब्जेक्ट. मला जे तुम्हाला सांगायचं त्याच्यावरती मी काय करते, तो कर्सर मूव्ह करते किंवा पॉइंट करते, त्याला काय म्हणायचं, पॉइंटिंग डिव्हाइस म्हणायचं. कॉमनली युज्ड पॉइंटिंग डिव्हाइस, कॉमनली युजेस पॉइंटिंग डिव्हाइस. कॉमनली युज्ड पॉइंटिंग डिव्हाइस हा कोणता आहे, तर ह्याच्यामधला माऊस आहे. मग आता आपण माऊस म्हणजे काय डीपमध्ये बघूया. माऊस इज अन इनपुट डिव्हाइस दॅट रोलर अराउंड अ फ्लॅट सरफेस अँड कंट्रोल्स द पॉइंटर. माऊस हा काय इनपुट डिव्हाइस आहे, तो कशावरती रोल होणार आहे, तर फ्लॅट सरफेसवरती, सपाट ह्याच्यावरती तुमचा सरफेसवरती काय होणार आहे, तुमचा माऊस अराउंड होणार आहे, रोल होणार आहे. अँड कंट्रोल्स द पॉइंटर, जो काही कंट्रोल आहे तो पॉइंटर काय करणार आहे, कंट्रोल करणार आहे. अ माऊस अलाउज यू टू पोझिशन अ पॉइंटर ऑन द स्क्रीन. माऊस तुम्हाला कशासाठी, एखादी पोझिशन आहे, त्या पोझिशनला तुम्हाला स्क्रीनच्या जायचं असेल, पॉइंट आउट करायचं असेल, तर त्यासाठी तुम्ही कशाचा यूज करणार आहे, त्या माऊसचा त्या पोझिशनसाठी यूज करणार आहे. ए माऊस इज युज्ड टू सिलेक्ट टेक्स्ट. मग त्याचा यूज तुम्ही कशासाठी करू शकताय, तर टेक्स्ट सिलेक्ट करण्यासाठी, एखादा मेनू आहे तो ऍक्सेस करण्यासाठी त्याचा तुम्ही काय करणार आहे, यूज करणार आहे. अँड इंटरॅक्ट विथ प्रोग्राम्स. फॉर एक्झाम्पल, मला आता इथं काहीतरी चूज करायचं असेल, साईज वाढवायची असेल, बघा मला 100 साईज करायचे, माऊस थ्रू मी केली 100 साईज, मला कमी करायचे, मी केली कमी, म्हणजे पॉइंट करू शकताय. एखादा तुमचा प्रोग्राम असेल किंवा काही तुम्ही काय करू शकता, मेनू ऍक्सेस करू शकता आणि इंटरॅक्ट विथ द प्रोग्राम्स. त्याच्या थ्रू काय करू शकता, इंटरॅक्ट विथ प्रोग्राम्स, फाईल, डेटा अँड अपिअर ऑन द स्क्रीन. काय तर तुमचा डेटा असेल, अपिअर करायचं असेल स्क्रीनवरती, त्यासाठी तुम्ही कशाचा यूज करताय, तर माऊसचा यूज करताय. मग त्याच्यामध्ये माऊसचे पण 2 टाईप्स आहेत. सॉरी, ही माऊसची डायग्राम आहे बघा. हा अशा प्रकारे माऊस असतो. लॅपटॉपचा माऊस वेगळा असतो, त्याला फक्त पॅड असतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा काय असतात, राईट क्लिक आणि लेफ्ट क्लिक असतात. हा माऊस आहे, ह्याच्यामध्ये हे काय, ह्याचं वायर आहे, ह्याच्या थ्रू तुम्ही माऊस काय करणार आहे, अटॅच करणार आहे तुमच्या कम्प्युटरला. ह्याला काय म्हणायचं, उजव्या साईडला आहे राईट क्लिक, आणि हे काय डाव्या साईडला आहे लेफ्ट क्लिक, आणि ह्याच्या थ्रू तुम्ही काय करणार आहे, स्क्रोल करणार आहे. पेज तुम्हाला वर खाली करायचं असेल तर तुम्ही ह्याचा यूज करणार आहे. ह्याच्या खाली लाईट असते बघा रेड कलरची, तुम्ही उचलला माऊस, थोडक्यात ह्याला काय म्हणून, उंदरासारखं दिसतंय का, हे बघा शेपूट उंदरासारखं दिसतंय का, हे काय असतं, स्क्रोल. ह्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, पेज अप डाऊन करू शकता. ही राईट क्लिक आहे, ही लेफ्ट क्लिक आहे. अशा प्रकारे तुम्ही माऊसचा यूज करणार आहे. मी आता आपण जे बघणार आहे त्या सगळ्या इनपुट डिव्हाइसेसच्या तुम्हाला काय करणार आहे, इमेजेस शो करणार आहे. आता टाइप्स ऑफ माऊस, देअर आर 2 टाइप्स ऑफ माऊस. फर्स्ट आहे तो मेकॅनिकल माऊस अँड सेकंड आहे तो ऑप्टिकल माऊस. मेकॅनिकल माऊस आता बघूया आपण. मेकॅनिकल माऊस इट इज द मोस्ट कॉमन टाइप पोझिशनिंग डिव्हाइस. हा काय कॉमन टाइप पोझिशनिंग डिव्हाइस आहे. इट कंटेन्स अ स्मॉल रबर बॉल ॲट द बॉटम. ह्या बॉटमला काय असतो, एक स्मॉल रबर बॉल असतो, त्याच्या थ्रू काय करणार आहे, तुमची कर्सर मुवमेंट होणार आहे. द बॉल रोलर्स इनसाइड द केस व्हेन यू मूव द माउस अराउंड अ फ्लॅट सरफेस. हा माऊस काय करणार आहे, रोल होणार आहे. इनसाइड द केस यू मूव द माउस अराउंड द फ्लॅट सरफेस. तुम्ही फ्लॅट सरफेसवरती कसा माऊस मूव्ह करणार आहे, त्याच्यावरती तो बॉल आहे तो काय करणार आहे, रोल करणार आहे. इनसाइड द माउस रोलर्स अँड सेन्सर्स सेंड सिग्नल टू द कम्प्युटर. त्या माऊसमध्ये काय असणार आहे, रोलर असणार आहे. त्या बॉल थ्रू तो रोलर काय होणार आहे, मूव्ह होणार आहे, आणि सेन्सर काय करणार आहे, सेंड सिग्नल्स. तुमचा जो काय सिग्नल आहे, तुम्हाला जे काही पॉइंट आउट करायचं आहे ते कुणाकडे पाठवणार आहेत, कम्प्युटरला पाठवणार आहेत. टेलिंग अबाउट द डिस्टन्स, डायरेक्शन अँड स्पीड ऑफ द बॉल मोशन.
ह्याच्यामध्ये काय असणार आहेत, डिस्टन्स डायरेक्शन असणार आहेत किंवा स्पीड, तुमचं कसं त्या बाउलचं स्पीड आहे, तुमच्या स्पीड ऑफ बॉल मोशन, बॉलच्या मोशनचं कसं स्पीड आहे त्याच्यावरती तुम्हाला ते काय करेल, सिग्नल्स प्रोव्हाइड करतील आणि ते कम्प्युटर तुम्हाला काय करणार आहे, डिस्प्ले करणार आहे. द माउस युजेस दिस डेटा टू पोझिशन अँड माउस पॉइंटर ऑन द स्क्रीन. कम्प्युटर काय करणार आहे, युजेस दिस डेटा टू पोझिशन. कम्प्युटर काय करणार आहे, ह्या डेटा जे काय पोझिशन करणार आहे तो डेटा डिस्प्ले करणार आहे. अँड माउस पॉइंटर ऑन द स्क्रीन, तुम्हाला जो काही पॉइंट करायचा आहे तो तिथं काय करणार आहे, तो माउस पॉइंट आउट करणार आहे, ती स्क्रीन किंवा जे काय तुम्हाला डिस्प्ले करायचं असेल तो डेटा. कळत आहे, हा मेकॅनिकल माउस झाला. सेकंड, ऑप्टिकल माउस. इट इज अ नॉन मेकॅनिकल डिव्हाइस. हा काय नॉन मेकॅनिकल डिव्हाइस आहे. दिस टाईप ऑफ माउस इमिट्स ए बीम ऑफ लाईट फ्रॉम अंडर साइड. जसं मी आता तुम्हाला डायग्राम दाखवली होती तसा. मेकॅनिकल माउस शक्यतो यूज होत नाही, आता आपण ऑप्टिकल माउसच यूज करतो. त्याच्यामध्ये काय असणार आहे, लाईट्स असत्या बघा. त्याच्या खाली तुम्हाला आता प्रॅक्टिकली करताना बघायला मिळेल किंवा तुम्ही बघितला असशील, माउस उचलला की तुम्हाला तिथं काय दिसते, बीम ऑफ लाईट, लाल कलरची लाईट दिसत्या. फ्रॉम द अंडर साइड, आतल्या साईडला तुम्हाला काय दिसते, रेड कलरची लाईट दिसते. देन इट युजेस लाईट रिफ्लेक्शन टू जज द डिस्टन्स. हे कशासाठी यूज असतात लाईट, कशासाठी यूज होतात लाईट, तर रिफ्लेक्शन्स टू जज द डिस्टन्स रिफ्लेक्ट करण्यासाठी ह्या लाईटचा यूज होतो. किंवा डायरेक्शन किंवा तुमच्या स्पीड, तुम्ही कशा प्रकारे त्याची डायरेक्शन देणार आहे किंवा तुमचं स्पीड कसं मेंटेन करणार आहे, स्पीड कसं ट्रॅव्हल करणार आहे त्या सरफेसवरती, त्याच्यासाठी या लाईटचा, बीम ऑफ लाईटचा, स्मॉल बीम ऑफ लाईटचा काय होतो, ऑप्टिकल माउसमध्ये यूज होतो. समजतंय. माउस हा काय इनपुट डिव्हाइस आहे. माउस हा काय इनपुट डिव्हाइस आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, पॉइंटिंग डिव्हाइस म्हणतो. तो काय करणार आहे, फ्लॅट सरफेसवरती तुम्ही रोलर थ्रू अराउंड करणार आहे आणि एखादा स्पेसिफिक पॉईंट तुम्हाला काय करायचं, स्क्रीनवरती डिस्प्ले करायचं आहे, पॉइंट आउट करायचं, त्यासाठी तुम्ही माउसचा यूज करताय. माउसचे दोन टाईप्स आहेत, मेकॅनिकल माउस आणि ऑप्टिकल माउस. मेकॅनिकल माउसमध्ये काय असतो, रबर असतो, स्मॉल रबर, त्याच्या थ्रू तुम्ही काय करणार आहे, तो रोल करणार आहे आणि तो कम्प्युटर, त्या कम्प्युटरला काय असणार आहे, रोलर आणि सेन्सर्स असणार आहे, त्याच्या थ्रू तुम्हाला सिग्नल कम्प्युटरवरती मिळेल आणि जो काय तुम्हाला स्क्रीनवरती पॉइंट डिस्प्ले करायचा असेल तो तुम्हाला डिस्प्ले होईल. ऑप्टिकल माउस हा ह्यालाच काय म्हणतो आपण, नॉन मेकॅनिकल माउस आहे, नॉन मेकॅनिकल डिव्हाइस म्हणतो. दिस टाईप ऑफ माउस, हे माउस काय करणार आहेत, इमिट्स लाईट ऑफ बीम ऑफ लाईट, लाईटच्या बीम काय करणार आहेत, इमिट्स करणार आहेत फ्रॉम अंडर साइड, आतल्या साईडला काय असणार आहेत, लाईटच्या बीम असणार आहेत. त्याचा यूज कशासाठी होणार आहे, युजेस लाईट रिफ्लेक्शन. त्या लाईट रिफ्लेक्शन तुम्ही काय करणार आहे, जज द डिस्टन्स. तुम्हाला डिस्टन्स जज करायचं असेल किंवा डायरेक्शन जज करायचे असेल किंवा तुमचं स्पीड ऑफ ट्रॅव्हल, त्या माउसचं स्पीड तुम्ही त्याच्या थ्रू काय करू शकता, ट्रॅव्हल करू शकता. इनर वर्किंग ऑफ माउस. माउसचं आतलं वर्किंग कसं असणार आहे, इनसाइड द माउस देअर आर 2 स्मॉल रोलर्स दॅट टच द बॉल अँड स्पिन व्हेन बॅक रोलर्स. तुमचा बॅक रोलर घेतला तर तुम्हाला काय दिसणार आहे, त्याच्यामध्ये जे काय तुम्हाला बॅकचं डिस्प्ले करायचं आहे ते दिसणार आहे. सेन्सर डिटेक्ट्स हाऊ मच इच रोलर्स स्पिन्स अँड सेंड द इन्फॉर्मेशन टू द कम्प्युटर. त्याच्यामध्ये जी काय तुम्हाला इन्फॉर्मेशन सेंड करायची असेल कम्प्युटरला, ती इन्फॉर्मेशन तुम्ही त्या माउस थ्रू काय करू शकता, सेंड करू शकता. द कम्प्युटर ट्रान्सलेट द इन्फॉर्मेशन अँड चेंज द पोझिशन ऑन द स्क्रीन पॉइंटर अँड करस्पॉन्ड टू द पोझिशन इंडिकेटेड बाय द माउस. जे काय तुम्हाला कम्प्युटरला ट्रान्सलेट करायचं असेल, इन्फॉर्मेशन चेंज करायचं असेल, तर त्या पोझिशनला तुम्ही काय करू शकता, तुमचा पॉइंटर नेऊ शकता माउसचा आणि करस्पॉन्डिंग पोझिशन काय करू शकता, इंडिकेट बाय द माउस. माउस थ्रू तुम्ही काय करू शकता, करस्पॉन्डिंग पोझिशन इंडिकेट करू शकता. कळतंय. हे झाले पॉइंटिंग डिव्हाइस. आता थर्ड डिव्हाइस आहे स्कॅनिंग डिव्हाइस. स्कॅनिंग डिव्हाइसेस हे सुद्धा काय आहेत, इनपुट डिव्हाइसेस आहेत, युज्ड फॉर डायरेक्ट डेटा एंट्री इन टू द कम्प्युटर. डायरेक्ट डेटा एंट्री करायची आहे कम्प्युटरमध्ये, तर त्यासाठी तुम्ही या स्कॅनिंग डिव्हाइसेसचा यूज करणार आहे. आपण डीपमध्येच बघूया डायरेक्ट. फर्स्ट डिव्हाइस आहे स्कॅनर. स्कॅनर आता मी डायग्राम दाखवणारच आहे तुम्हाला प्रत्येकाच्या. स्कॅनर आता तुम्ही बघितलेला आहे, तुम्ही ऑनलाईन फॉर्म वगैरे भरायला जाता बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला स्कॅनरची इमेज दिसते. तुमचा फोटो किंवा तुमची मार्कशीट स्कॅन करण्यासाठी अशा प्रकारच्या स्कॅनरचा यूज केला जातो बघा. ही डायग्राम आहे स्कॅनरची. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करता, तुमचं जे काय डॉक्युमेंट असेल ते ठेवता. हे वरती जे प्लेट्स आहेत त्या ह्याच्यावर काय केल्या जातात, क्लोज केले जातात आणि ह्याच्या थ्रू तुमची काय, ह्याच्यामध्ये काय असतात, लाईट इमिटिंग डायोड्स असतात. त्याच्या थ्रू तुमची जी काही इमेज असेल, जे काही पेज असेल ते काय होतं, स्कॅन होतं. अशा प्रकारचा हा स्कॅनर असतो. आपण स्कॅनर म्हणजे काय डीपमध्ये बघूया. स्कॅनर इज अन इनपुट डिव्हाइस दॅट ट्रान्सलेट पेपर डॉक्युमेंट. स्कॅनर हा काय इनपुट डिव्हाइस आहे, त्याचं वर्क काय आहे, तर तो काय ट्रान्सलेट करतो, ट्रान्सलेट पेपर डॉक्युमेंट. जे काय तुमचे पेपर डॉक्युमेंट्स असतील, सच एज तुमचे टेक्स्ट असतील, तुमचे पिक्चर्स असतील, ग्राफिक्स असतील, इनटू इलेक्ट्रिकल फॉर्मॅट.
ह्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल फॉर्मॅटमध्ये करायचं आणि तो कशाला स्टोअर करायचा तर कम्प्युटरला स्टोअर करायचा. हे काम कुणाचं आहे स्कॅनरचं आहे. जसं मी आता सांगितलं तसं तुमचे डॉक्युमेंट्स काय अशावरती असतात पेजवरती असतात पेपरवरती असतात ते टेक्स्ट डॉक्युमेंट्स असतात किंवा पिक्चर असेल तुमचा फोटो असेल तर तो स्कॅन करायचा असेल कशामध्ये इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये स्कॅन करायचं आणि कम्प्युटरला स्टोअर करायचं त्यासाठी तुम्ही स्कॅनरचा यूज करताय. द स्टोअर्ड इमेज कॅन बी अल्टर्ड अँड मॅनिप्युलेटेड बाय युझिंग इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअर. त्या इमेजमध्ये तुम्हाला काही चेंज करायचं असेल मॅनिप्युलेट करायचं असेल अल्टर करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकताय बाय युझिंग इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअर. इमेज प्रोसेसिंग नावाचं एक सॉफ्टवेअर असतं त्याच्या थ्रू तुम्ही त्याच्यामध्ये अपडेटही करू शकता. ती काय असणार आहे इमेज असणार आहे त्याच्या थ्रू तुम्ही त्याच्यामध्ये अपडेट करू शकता. देर आर 2 टाइप्स ऑफ स्कॅनर. फर्स्ट आहे फ्लॅट बेड स्कॅनर आणि सेकंड आहे हँड हेल्ड स्कॅनर. मी आता तुम्हाला जो दाखवलेला होता तो काय फ्लॅट बेड स्कॅनर आहे. बघा आता मी तुम्हाला जी इमेज दाखवत्या तो कोणता स्कॅनर आहे फ्लॅट बेड स्कॅनर आहे. तो आपण डीपमध्ये बघूया फ्लॅट बेड स्कॅनरची इन्फॉर्मेशन. फ्लॅट बेड स्कॅनर कन्सिस्ट ऑफ अ बॉक्स विथ अ ग्लास प्लेट. त्याला काय असतं डीपमध्ये बघूया. फ्लॅट बेड स्कॅनरला काय असतं बघा ग्लास प्लेट असतं ऑन इट्स टॉप अँड लीड दॅट कव्हर्स अ ग्लास प्लेट. जसं ह्या डायग्राममध्ये दाखवलं तसं वरच्या साईडला बघा इथं ग्लास असत्या ग्लास प्लेट आहे. स्कॅनर कन्सिस्ट ऑफ बॉक्स विथ अ ग्लास प्लेट अँड इट्स टॉप अँड लीड दॅट कव्हर्स अ ग्लास प्लेट. अ डॉक्युमेंट टू बी स्कॅन्ड इज प्लेस्ड इनसाइड द ग्लास प्लेट. तुम्हाला जे काय डॉक्युमेंट स्कॅन करायचे ते तुम्ही काय करणार आहे त्या ग्लास प्लेटच्या आत ठेवणार आहे. लाईट सोर्सेस सिच्युएटेड बिलो द ग्लास प्लेट्स. लाईट सोर्सेस कुठे असणार आहे त्या ग्लास प्लेटच्या खाली असणार आहेत. प्ले मूव्स हॉरिझॉन्टली फ्रॉम वन एंड टू अनदर. जसं तुम्हाला करायचं असेल तशा प्रकारे तुम्ही ते पेज तुम्ही काय करणार आहे त्याच्यावरती सेट करणार आहे आणि त्या ग्लास प्लेट काय करणार आहेत मूव्स हॉरिझॉन्टली ते काय करणार आहेत मूव्ह करणार आहेत फ्रॉम वन एंड टू अनदर. एका एंडपासून अनदर एंडपर्यंत ते काय करणार आहे मूव्ह करणार आहे. त्याच्यातून तुमचे स्कॅनिंग होण्याचं काम होणार आहे त्या पेजचं. वेन इट इज ॲक्टिवेटेड द स्कॅनिंग टेक्स प्लेस ए वन लाईन बाय लाईन बेसिस. ह्याच्यामध्ये स्कॅनिंग कसं होणार आहे हॉरिझॉन्टली वन एंड टू अनदर होताना लाईन बाय लाईन होणार आहे ऑन अ लाईन बाय लाईन बेसिसवरती ते काय होणार आहे स्कॅनिंग होणार आहे. टू स्कॅन अ डॉक्युमेंट ऑफ वन पेज इट टेक्स अबाउट अ फ्यू सेकंड. सपोज एका पेजचं तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करायचं तर त्यासाठी फ्यू सेकंडचा टाइम लागणार आहे. द सिस्टीम स्कॅन कलर ऑर ब्लॅक व्हाईट इमेज. ह्या अशा प्रकारच्या सिस्टीम आहेत त्या कलर्स इमेजेस किंवा ब्लॅक व्हाईट इमेजेस काय करतात स्कॅन करतात विथ लाईट अँड ब्रेक्स द इमेज इन टू रोज अँड कॉलम्स. आणि हे काय करतात कलरच्या सुद्धा इमेजेस तुमच्या काय करतात स्कॅन करतात आणि ब्रेक करायचे असतील इमेजेस रोज आणि कॉलम्स करायचे असतील किंवा कलर्स ऑफ डॉट्स अशा प्रकारचे इमेजेस तुम्हाला काय करून देतात हे स्कॅनर फ्लॅट बेड स्कॅनर काय करतात स्कॅन करून देतात. दिस डॉट्स आर कवर्ड टू ए डिजिटल कोड कॉल्ड अ बिटमॅप. ज्यावेळेस ते आपल्याला दिसत नाही स्कॅन होताना पण त्याच्यामध्ये ऍक्च्युअली काय होतात रोज आणि कॉलम्स असतात त्याच्यामध्ये कलर डॉट्स थ्रू ते काय होतं स्कॅनिंग होतं. त्या डॉट्सलाच ते डॉट्स काय करतात कन्व्हर्टेड टू डिजिटल कोड. त्या डॉटचं कन्व्हर्जन कशात होतं डिजिटल कोडमध्ये होतं. त्यालाच काय म्हटलं जातं तर बिटमॅप म्हटलं जातं. कम्प्युटरला काय करतो तो कोड कळतो ते डॉट्स कळतात मग त्याचं कन्व्हर्जन डिजिटल कोडमध्ये केलं जातं त्यालाच काय म्हटलं जातं बिटमॅप म्हटलं जातं. समजते. फ्लॅट बेड स्कॅनर म्हणजे काय हा एक बॉक्स असतो त्याच्यामध्ये ग्लास प्लेट्स असतात टॉपला आणि लीड्स कव्हर्स टू द ग्लास प्लेट. ती लीड काय करणार आहे ग्लास प्लेटनं कव्हर करणार आहे. त्याच्यामध्ये जे काय डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करायचं आहे ते तुम्ही त्या ग्लास प्लेटवरच्या इनसाइडला ठेवणार आहे. त्याच्यामध्ये लाईट सोर्स असणार आहे तो सिच्युएटेड बिलो. लाईट सोर्स त्या ग्लास प्लेटच्या खाली असणार आहे तो काय करणार आहे हॉरिझॉन्टली मूव्ह होणार आहे वन एंड टू अनदर एंड. आणि तो ऍक्टिवेट होताना कसा होणार आहे लाईन बाय लाईन बेसिसवरती तो काय होणार आहे ऍक्टिवेट होणार आहे. त्यामुळे तो लाईन बाय लाईन एक लाईन काय करणार आहे स्कॅन करणार आहे. त्याच्यामध्ये टू ए स्कॅन डॉक्युमेंट ऑफ वन पेज इट टेक्स अस फ्यू सेकंड. एखादं पेज स्कॅन करण्यासाठी तो काय करणार आहे फ्यू सेकंडचा टाइम घेणार आहे. मग त्याच्यामध्ये तो जे काय स्कॅन करणार आहे ते रोज आणि कॉलम्स मध्ये करणार आहे. ब्लॅक व्हाईट असेल तुमचं किंवा कलरमध्ये असेल तो स्कॅन करण्याचं काम करणार आहे. मग तो जे रो आणि कॉलम मध्ये कलरचे जे काय डॉक्युमेंट स्कॅन करणार आहे ते कशामध्ये असणार आहे डॉट्समध्ये असणार आहे. मग ते डॉट्स कशामध्ये कन्वर्ट करायचे आहेत आपल्याला इलेक्ट्रिकल फॉर्मॅटमध्ये करायचे आहेत. मग ते त्या कन्वर्ट कशामध्ये होतात तर डिजिटल कोडमध्ये कन्वर्ट होतात. त्यालाच काय म्हटलं जातं बिटमॅप असं म्हटलं जातं. अंडरस्टँड. ते डॉट कशामध्ये कन्वर्ट होतात डिजिटल कोडमध्ये कन्वर्ट होतात त्याला काय म्हणतात बिटमॅप म्हणतात. आता नेक्स्ट सेकंड टाईपचं स्कॅनर आहे हँड हेल्ड स्कॅनर. हँड हेल्ड स्कॅनर आता तुम्ही बघितलेलं आहे
बघा तुम्ही एखाद्या ठिकाणी मंदिरात वगैरे जाता त्यावेळेस तुमचं स्कॅनिंग केलं जातं बघा, अशा प्रकारची इमेज असत्या. अशा प्रकारची स्कॅनिंग बघितलेलं असेल तुम्ही मंदिरात वगैरे जाताना किंवा मॉलमध्ये जाताना तुमचं काय केलं जातं, स्कॅनिंग केलं जातं, चेक केलं जातं बघा. त्याला काय म्हटलं जातं, हँडहेल्ड स्कॅनर म्हटलं जातं. अ हँडहेल्ड स्कॅनर हॅज अ लाईट इमिटिंग डायोड विच आर प्लेस्ड इन अ स्मॉल केस. हे स्मॉल केसेसमध्ये यूज केले जातात. दिस स्कॅनर इज हेल्ड इन हँड कॉन्व्हिनियंटली. हे कशामध्ये यूज केले जातात, हातात यूज केले जातात. टू स्कॅन अ डॉक्युमेंट स्कॅनर इज ड्रॅग्ड स्लोली फ्रॉम वन एंड टू अनदर एंड विथ इट्स लाईट ऑन. ज्यावेळेस त्याची लाईट ऑन असेल त्यावेळेस तो स्कॅनर काय करणार आहे, तुम्ही ड्रॅग करणार आहे, त्याच्यावरती फिरवणार आहे. फ्रॉम वन एंड टू अनदर, जिथं कुठं स्लोली फिरवायचं आहे तुम्हाला, फ्रॉम वन एंड टू अनदर जे तुम्हाला स्कॅन करायचं आहे त्याच्यावरती तुम्ही तो काय करणार आहे, ड्रॅग स्लोली फ्रॉम वन एंड टू अनदर विथ अ लाईट ऑन. ज्यावेळेस लाईट ऑन असेल अशा वेळेस तुम्ही काय करणार आहे, तो वन एंडपासून अनदरपर्यंत स्लोली ड्रॅग करणार आहे. इट रिक्वायर्स टू ड्रॅग द स्कॅनर व्हेरी स्टेडीली अँड केअरफुली. तुम्हाला काय करायचं आहे, तो स्टेडीली आणि केअरफुली काय करायचं आहे, ड्रॅग करायचं आहे. देन डॉक्युमेंट विल गेट कन्वर्ट इनटू इट्स इक्विव्हॅलंट बिटमॅप. हे डॉक्युमेंट सुद्धा काय करणार आहे, कन्वर्ट करणार आहे डिजिट्समध्ये, बिटमॅपमध्ये. जे डिजिटल जे कम्प्युटरला समजतं त्या डिजिटलमध्ये काय करणार आहे, बिटमॅप इक्विव्हॅलंट टू बिटमॅप, बिटमॅपमध्ये त्याचं कन्वर्ट करणार आहे. दी स्क्रीन्स आर चीपर दॅन फ्लॅटबेड स्कॅनर. हा काय खूप चीप आहे, स्वस्त आहे. अशा प्रकारचे हँडहेल्ड स्कॅनर्स आहेत ते काय असतात, चीपर दॅन फ्लॅटबेड स्कॅनरपेक्षा हे काय चिप्स आहेत, स्वस्त आहेत. कळते. हँडहेल्ड आणि फ्लॅटबेडमध्ये काय फरक आहे. फ्लॅटबेड म्हणजे काय असणार आहे, तुमचं बॉक्ससारखं असणार आहे. हँडहेल्ड म्हणजे तुम्ही काय करणार आहे, हातामध्ये त्याचा यूज करणार आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहेत, लाईट इमिटिंग डायोड्स असणार आहेत. ते तुम्ही काय करणार आहे, लाईट इमिटिंग डायोड थ्रू जिथं तुम्हाला स्लोली काय करणार आहे, ड्रॅग करणार आहे फ्रॉम वन एंड टू अनदर एंड विथ लाईट ऑन. ज्यावेळेस तुम्ही लाईट ऑन असेल त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, त्याच्या थ्रू स्कॅनिंग करू शकता. ते काय असणार आहे, व्हेरी स्ट्रेटली आणि केअरफुली तुम्हाला ते काय करायचं आहे, स्कॅनिंग करायचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इक्विव्हॅलंट बिटमॅप इमेज मिळणार आहे. आणि हा स्कॅनर काय ॲज कम्पेअर टू फ्लॅटबेड स्कॅनर व्हेरी चीप आहे, म्हणजे खूप स्वस्त आहे त्याच्यापेक्षा. समजतंय. ॲप्लिकेशन्स बघा म्हणजे कुठं कुठं यूज होतं, तर हँडहेल्ड स्कॅनर इज युज्ड वेअर हाय ॲक्युरेसी इज नॉट निडेड. हाय ॲक्युरेसी जिथे नसते तिथे हँडहेल्ड स्कॅनर यूज केला जातो. इट इज युज्ड फॉर लो व्हॉल्यूम ऑफ डॉक्युमेंट टू बी स्कॅनड. कमी व्हॉल्यूमचं डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी ह्या हँडहेल्ड स्कॅनरचा यूज केला जातो. नेक्स्ट आता स्कॅनिंग डिव्हाइस आपण पहिला बघितला, स्कॅनरमध्ये फ्लॅटबेड आणि हँडहेल्ड बघितला. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला तो MICR. MICR स्टँड्स फॉर मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्नायझेशन. MICR is the character recognition system that uses magnetizable ink and special character when MICR document need to be read. MICR document तुम्हाला रीड करायचं तर त्यासाठी तुम्ही मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्नायझेशनचा यूज करणार आहे. इट फेजेस थ्रू ए स्पेशल स्कॅनर दॅट मॅग्नेटाइज द स्पेशल इंक अँड देन ट्रान्सलेट द मॅग्नेटिक इन्फॉर्मेशन इनटू अ कॅरेक्टर. तुम्हाला त्याची डायग्राम दाखवते MICRची, म्हणजे तुम्हाला समजेल बघा कशा प्रकारचं असतं ते. बघा आता तुम्ही बँकेत पैसे वगैरे काढायला गेला, घरी पासबुक असते, पासबुकमध्ये तुम्ही इथं काय पे असेल, तुमचे रुपीज असतील, साईन करणार, अमाऊंट इथं भरणार. ह्या MICR कोड बघा, हा MICR थ्रू काय केलं जातं, स्कॅनिंग केलं जातं. आणि तुमचे जे काय ट्रान्झॅक्शन्स असतील, रिमूव्ह करायचे असतील तुम्हाला मनी, ते काय होतात या MICR कोड तुम्ही काय करता, रिमूव्ह करता. समजतंय. MICR म्हणजे काय असतो, हा MICR कोड असतो बघा. ह्याच्या थ्रू तुमचं काय होतं, जे काय तुमचे चेक असतात ते काय होतात, स्कॅन होतात. तेच आपण ह्याच्यामध्ये बघूया. इट पासेस थ्रू अ स्पेशल स्कॅनर दॅट मॅग्नेटाइज द स्पेशल इंक अँड देन ट्रान्सलेट द मॅग्नेटिक इन्फॉर्मेशन इनटू अ कॅरेक्टर. ह्याच्यामध्ये काय केलं, स्पेशल इंक यूज केलं. त्याच्या थ्रू काय करणार आहेत ते, हे बघा वेगळ्या इंकमध्ये दिसत आहेत हे नंबर्स. हे काय असतात, स्पेशल इंक असतात. ते काय करतात, ट्रान्सलेट मॅग्नेटिक इन्फॉर्मेशन. ते वेगळ्या स्पेशल इंकमध्ये जे काय आहेत नंबर्स ते ट्रान्सलेट काय करणार आहेत, मॅग्नेटिक इन्फॉर्मेशन इनटू अ कॅरेक्टर्स. ती मॅग्नेटिक इन्फॉर्मेशन कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतात. ए स्पेशल इंक कंटेनिंग मॅग्नेटिक इन्फॉर्मेशन इनटू कॅरेक्टर्स. ए स्पेशल इंक कंटेनिंग पार्शियल आयर्न ऑक्साईड इज युज्ड फॉर रिप्रिंटिंग द कॅरेक्टर ऑन द चेक. या चेकवरती काय केले जातात, आयर्न ऑक्साईडचा यूज करून हे कॅरेक्टर्स किंवा जे नंबर्स आहेत ते काय केले जातात, चेकवरती प्रिंट केले जातात. द मोस्ट कॉमनली युज्ड कॅरेक्टर सेट इज, हा
मोस्ट कॉमनली युज्ड कॅरेक्टर सेट इज E13B. अशा प्रकारचे काय केले जातात, कॅरेक्टर ह्याच्यामध्ये यूज केले जातात. फॉन्ट विच कन्सिस्ट ऑफ न्यूमरल्स 0 to 9 अँड 4 स्पेशल कॅरेक्टर्स. त्याच्यामध्ये 0 to 9 नंबर आणि 4 स्पेशल कॅरेक्टर्सचा काय केला जातो, ह्या MICR कोडमध्ये यूज केला जातो. बघा तुम्हाला सगळे 0 to 9 नंबर्स दिसतात आणि हे वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत. बघा ह्या 4 वेगवेगळ्या सिम्बॉलचा आणि 0 to 9 नंबरचाच काय केला जातो, ह्याच्यामध्ये यूज केला जातो. Coded data in the form of these font are transferred from check to a computer by MICR code. त्याच्यामध्ये जो काही कोडेड डेटा असेल, तो त्याचा फॉन्ट असेल, तो ट्रान्सफर फ्रॉम चेक टू अ कम्प्युटर कशा थ्रू केला जातो, चेकचा कम्प्युटरमध्ये कन्वर्जन करण्याचं काम कोण करतो, तर हा MICR कोड करतो, MICR रीडर करतो. ॲज द चेक एंटर इन टू द रिडिंग युनिट इट पासेस अ मॅग्नेटिक फाईल. ह्या काय करणार आहे, मॅग्नेटिक फाईल पास करणार आहे. कॉज द पार्शियल इन द इंक टू द मॅग्नेटाइज. ह्या मॅग्नेटाइज इंक केलेले असतात, त्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, त्याचं कन्वर्जन करू शकता. वेन अ चेक इज डिपॉझिटेड इन टू अ बँक, चेक तुम्हाला बँकमध्ये डिपॉझिट करायचा असतो. द चेक नंबर अँड अमाऊंट इज एंटर्ड बाय द बँक एम्प्लॉय. हा तुम्ही चेक ज्यावेळी डिपॉझिट करायला बँकेत जाता त्यावेळेस काय करता, ते जे बँकमधले एम्प्लॉय असतात ते तुमचा बँक नंबर किंवा अकाउंट नंबर काय करतात, एंटर करतात. दिस चेक इज देन प्रोसेस्ड बाय युझिंग MICR रीडर. ज्यावेळेस तुम्ही बँकमध्ये चेक डिपॉझिट करायला जाता, म्हणजे पैसे काढायला जाता, त्यावेळेस तुमचा जे बँकमधले एम्प्लॉय असतात ते तुमचं चेक नंबर किंवा अमाऊंट काय करतात, एंटर करतात. मग काय होतं, चेक इज देन प्रोसेस्ड बाय युझिंग. त्यावेळेस चेकचं काय होतं, प्रोसेसिंग होतं. कशा थ्रू होतं, तर MICR रीडर थ्रू होतं. दॅट कॅन बी रेकग्नाइज मॅग्नेटिक इन कॅरेक्टर. त्याच्यामध्ये मॅग्नेटिक इन कॅरेक्टरनुसार जे MICR कोड असतो तो काय केला जातो, स्कॅन केला जातो. तर MICR रीडर रीड्स द रिप्रिंटेड डेटा ऑन द चेक. तो काय करतो, रिप्रिंटेड डेटा चेकवरचा काय करतो, रीड करतो. अँड सॉर्ट द चेक फॉर डिस्ट्रीब्युशन टू अनदर बँक. त्याच्यामध्ये जे डिस्ट्रीब्युशन करायचं त्यासाठी तो काय केला जातो, सॉर्ट केला जातो. कळते. अशा प्रकारे MICR कोड असतो. कुठे यूज, ॲप्लिकेशन कुठं यूज केलं जातं, यूज इन अ बँकिंग फॉर चेकिंग प्रोसेस. बँकमध्ये चेकिंग प्रोसेससाठी ह्या ॲप्लिकेशनचा यूज होतो. MICR मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्नायझेशन. कळतं. MICR म्हणजे काय असतं, वेगळ्या स्पेशल इंकनं ते काय केलं, 0 to 9 नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर्स आहेत 4, ते काय केले जातात, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक इंकनं काय केलेले असतात, प्रिंट केलेले असतात. त्याचं कन्वर्जन काय होतं, कम्प्युटरला समजणाऱ्या अशा फॉर्मॅटमध्ये होतं, स्कॅनिंग केलं जातं आणि त्याच्या थ्रू तुम्ही काय करता, चेक तुमचा बाउन्स करता. कळते. बँकमध्ये चेक प्रोसेसिंगसाठी MICRचा यूज होतो. नेक्स्ट थर्ड आहे ऑप्टिकल मार्क रीडर, OMR. OMR stands for optical mark reader. OMR is a special scanner that recognizes a predefined type of mark by pencil or pen. OMR शीट म्हणतो बघा आपण. तुम्ही आता CET किंवा वेगळ्या एक्झाम दिल्या असतील, CET नाही झाली तुमची, सपोज आता तुमच्या बॅचची CET नाही झाली किंवा काही नसेल दिली, तर तुम्ही स्कॉलरशिप वगैरे एक्झाम तर दिल्यात, त्याच्यामध्ये बघा OMR शीटमध्ये तुम्ही भरत होता. मी डायग्राम दाखवल्यावर तुमच्या लक्षात येईल. या अशा प्रकारची OMR शीट असायची का, त्याच्यामध्ये किती नंबरचा ऑप्शन आहे, 1 नंबर 2 नंबर, ते तुम्ही काय करत होता, पेनने किंवा पेन्सिलनं काय करत होता, फिल करत होता. ह्याला काय म्हटलं जातं, OMR शीट म्हटलं जातं. आपण OMR बघूया. OMRचा लॉंग फॉर्म काय, MCQ साठी हे सगळे लॉंग फॉर्म विचारले जाणार आहेत. ऑप्टिकल मार्क रीडर. OMR स्टँड्स फॉर ऑप्टिकल मार्क रीडर. OMR इज अ स्पेशल स्कॅनर दॅट रिकग्नाइज अ प्रीडिफाईन्ड टाईप ऑफ मार्क मेड बाय पेन्सिल और पेन. जो तुमचा प्रीडिफाईन्ड मार्क आहे तो काय करायचा, रिकग्नाइज करायचा पेनने किंवा पेन्सिलने. हे काम कोण करतो, तर ऑप्टिकल मार्क रीडर. दिस स्कॅनर रीड्स इज पेन्सिल मार्क दॅट फिल इन अ सर्कल ऑन अ स्पेशली डिझाईन डॉक्युमेंट. जे काय तुमचे ऑलरेडी तुम्हाला एक्झामला दिलेली असणार आहेत ती तुम्ही काय करणार आहेत, पेन्सिलनं फिल केले असणार आहेत. ते स्कॅनर थ्रू रीड करण्याचं काम कोण करतं, तर ऑप्टिकल मार्क रीडर करतो. अँड डिफेक्ट्स द रिफ्लेक्टेड लाईट पॅटर्न फ्रॉम द मार्क्स. आणि रिफ्लेक्टेड लाईट पॅटर्नच्या थ्रू तुम्हाला काय केले जातात, मार्क्स डिस्प्ले केले जातात. पेन्सिल मार्क रिफ्लेक्ट द लाईट अँड इनेबल्स द रीडर टू डिटरमाइन रिस्पॉन्सेस विच आर मार्क्ड. तर ते पेन्सिल काय करणार आहेत, पेन्सिलनं जे मार्क केलेले असणार आहेत ते काय करणार आहेत, लाईट तुमचं रिफ्लेक्ट करून घेणार आहे. आणि इनेबल काय करणार आहे, तो रीडर काय करणार आहे, इनेबल करणार आहे.
त्या लाईटनं पेन्सिलनं मार्क केलेले काय होणार आहेत, रिफ्लेक्ट होणार आहेत आणि त्याच्यामधला जो रीडर असणार आहे तो काय करणार आहे, डिटरमाइन रिस्पॉन्स, तुम्हाला जो रिस्पॉन्स द्यायचा आहे, मार्क द्यायचे ते काय करणार आहे रीडर, तो मार्क तुम्हाला डिस्प्ले करणार आहे. कळते. OMR इझी आहे बघा. त्याच्यामध्ये काय करायचे, पेन्सिलनं किंवा पेननं तुम्ही जे काय तुमचे सर्कल्स असणार आहेत ते फिल करणार आहे आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे तर पेन्सिल मार्क जे आहेत ते रिफ्लेक्ट करणार आहेत लाईट थ्रू आणि तो रीडर आहे तो त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला मार्क्समध्ये काय करणार आहे, डिस्प्ले करणार आहे. ॲप्लिकेशन कुठे यूज होतो, इट इज यूज इन ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट सच ॲज ॲप्टिट्यूड टेस्ट आणि CET एक्सेट्रा. कळते. कुठे यूज होत आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये त्याचा यूज होतोय किंवा ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये त्याचा यूज होतो. ऑनलाईन तुम्ही आता टेस्ट दिल्या असतील त्याच्यामध्ये यूज होतो किंवा CETच्या एक्झाममध्ये ह्या OMR शीटचा काय केला जातो, यूज केला जातो. आणि लास्ट आपला इनपुट डिव्हाइस आहे स्कॅनिंग डिव्हाइसमधला. फर्स्ट बघितला MICR, सेकंड बघितला MICR आणि थर्ड होता OMR. आता फोर्थ आहे OCR, ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्नायझेशन. ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्नायझेशनची डायग्राम आता बघायला नाही मिळणार पण मी अवेलेबल झाली तर तुम्हाला नंतर कधीतरी दाखवेन. OCR stands for optical character recognition. OCR technology is used to scan the input device in the terms of text instead of image. हा कशासाठी यूज केला जातो, इनपुट डिव्हाइसेस हा आहे एखादी इमेज स्कॅन करण्यासाठी ह्याचा यूज केला जातो विथ द हेल्प ऑफ OCR सॉफ्टवेअर. OCR एक सॉफ्टवेअर असतं त्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, इमेज एखादी स्कॅन करू शकता. इट इज पॉसिबल टू कन्वर्ट द बिटमॅप इमेज. हा काय करणार आहे, बिटमॅप इमेजमध्ये त्याचं कन्वर्जन करणार आहे ऑफ कॅरेक्टर इंटू इक्विव्हॅलंट ASCII कोड. ASCII स्टँड्स फॉर अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. इक्विव्हॅलंट ASCII कोड काय करणार आहे, हा स्कॅन करणार आहे किंवा कॅरेक्टर स्कॅन करणार आहे. विच कम्प्युटर कॅन इंटरप्रिट ॲज लेटर्स, नंबर्स अँड स्पेशल कॅरेक्टर्स. ते काय करणार आहे, कम्प्युटर काय करणार आहे ते इंटरप्रिट करणार आहे. मग ते लेटर्स असतील किंवा नंबर्स असतील किंवा स्पेशल कॅरेक्टरमध्ये त्याचा यूज होतो. म्हणजे कन्वर्ट करण्याचं काम कोण करणार आहे, कम्प्युटर करणार आहे. OCR स्टँड्स फॉर ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्नायझेशन. हा काय करणार आहे तर इमेज स्कॅन करणार आहे. इमेज स्कॅन करणार आहे विथ द OCR सॉफ्टवेअर. मग त्याच्यामध्ये काय होणार आहे, बिटमॅप इमेज ऑफ कॅरेक्टर्स तुम्हाला कशी मिळणार आहे तर बिटमॅप इमेज मिळणार आहे इक्विव्हॅलंट टू ASCII कोड्स. मग ASCII कोड म्हणजे काय, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. मग त्याच्यामध्ये काय असणार आहेत, नंबर्स असतील, डिजिट्स असतील, लेटर्स असतील. मग त्याचं कन्वर्जन त्याच्यामध्ये काय होणार आहे तर कम्प्युटर काय करणार आहे, विच अ कम्प्युटर कॅन इंटरप्रिट ॲज अ लेटर्स, नंबर्स अँड स्पेशल कॅरेक्टर. कम्प्युटर काय करणार आहे त्याला इंटरप्रिट करणार आहे लेटर्समध्ये, नंबर्समध्ये आणि स्पेशल कॅरेक्टर्समध्ये. त्याचा यूज कुठं होतो बघा तर इट इज यूज इन अ रीडिंग टेलिफोन बिल. टेलिफोन बिल रीड करण्यासाठी ह्याचा काय केला जातो, यूज केला जातो OCRचा, ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्नायझेशनचा. कळतंय. अशा प्रकारे आपले इनपुट डिव्हाइसेस झालेले आहेत. इनपुट डिव्हाइसेसमध्ये 3 टाईपचे डिव्हाइस बघितले आपण, कीइंग डिव्हाइसेस, पॉइंटिंग डिव्हाइसेस आणि स्कॅनिंग डिव्हाइसेस. कीइंग डिव्हाइसेसमध्ये 2 होते, कीबोर्ड आणि टच स्क्रीन. सेकंड पॉइंटिंग डिव्हाइसेसमध्ये माऊस बघितला आणि थर्ड स्कॅनिंग डिव्हाइसेसमध्ये आपण 4 बघितले. कोणते फर्स्ट स्कॅनरमध्ये 2 होते, फ्लॅट बेड स्कॅनर आणि हँडहेल्ड स्कॅनर. सेकंड MICR, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्नायझेशन. थर्ड OMR, ऑप्टिकल मार्क रीडर. आणि फोर्थ ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्नायझेशन. नेक्स्ट लेक्चरला आपण आउटपुट डिव्हाइसेस बघूया. थँक्यू.